घरगुती हिंसाचार प्रकरणात करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवरील आरोप कोर्टाकडून मान्य। करुणा मुंडेंना दरमहा 1.25 लाख तर मुलगी शिवानीला 75,000 पोटगी देण्याचे वांद्रे न्यायालयाचे आदेश। धनंजय मुंडे दोषी असल्याचं कोर्टानं म्हटलं नाही। कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम पोटगीचा। धनंजय मुंडेंच्या वकिलाचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडे आमच्यासाठी कधीही हानिकारक नव्हते। माझी आईच घरगुती हिंसाचार करायची। धनंजय मुंडेंचा मुलगा शिशिव मुंडेची सोशल मीडियामध्ये पोस्ट। सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी माझ्या मुलावर दबाव टाकला। माझ्या मुलावर धनंजय मुंडेंचा दबाव। मुलाच्या पोस्टनंतर करुणा मुंडेंचा आरोप। मुख्यमंत्र्यांना कौटुंबिक हिंसाचार करणारा मंत्री मंत्रिमंडळात कसा चालतो? देवेंद्र फडणवीसांनी आता तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, तृप्ती देसाई यांची मागणी। अजित पवारांचा 4 दिवसांपूर्वी फोन आला होता। उशिरा फोन केला म्हणून अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली। आपण बसून बोलू असं अजित पवार म्हणाले। छगन भुजबळांची माहिती। पुण्यात उद्योजकांना ब्लॅकमेल करून वसुली केली जात असल्याच्या तक्रारी। उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर थेट मकोकाची कारवाई करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे पुणे पोलिसांना आदेश। सांगलीमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेची कुस्ती घेणार। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची घोषणा, तर दोघांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचं बक्षीस देखील जाहीर। डोंगरी आयटीआय नामांतरावरून भाजप आणि काँग्रेस आमने-सामने। काँग्रेस आमदार अमीन पटेल यांचा अब्दुल कलाम यांच्या नावाला विरोध, तर अब्दुल कलामांचं नाव बदलण्यास मंत्री लोढा यांचा विरोध। सोयाबीन खरेदीला पणन विभागाकडून मुदतवाढ। शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही। सोयाबीनच्या शेवटच्या खरेदीपर्यंत केंद्र सुरू राहणार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती।